पहिला भाग असा आहे की आमच्याकडे रिजनल टुरिझम डेव्हलपमेंट स्कीम आहे, केंद्र शासनाची स्वदेश किंवा प्रसाद योजना आहे, ज्याच्यामध्ये शासन पूर्णपणे जबाबदारी घेऊन पैसा खर्च करतं आणि करतं. दुसरा भाग आहे प्रायोजकत्व, जसा आजचा हा कार्यक्रम आहे की त्यामध्ये खाजगी लोकांनी पुढे यावं, आम्ही सपोर्ट करतो, जेणेकरून जे आहेत आपण त्या पद्धतीने काही कार्यक्रम आखू शकतो, मॅनेज करू शकतो. एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आयटम घ्यायचा आहे तर आपल्याला त्या क्षेत्रातल्या जी संस्था आहे, क्रीडा संस्था, तिला पुढे करावं लागेल. आणि तिसरा प्रकार जो आहे की ज्यामध्ये तुम्ही करावं, आम्ही मदत करतो, तर त्या प्रकारामध्ये मग आपली पॉलिसी येते, ज्यामध्ये खाजगी गुंतवणूकदारांनी समोर यावं. म्हणून आपण त्यांना मग कॅपिटल सबसिडी आहे, विद्युतमध्ये आपण काही इंडस्ट्रीच्या दराने, कमर्शियल नव्हे तर चार्ज लावणार आहोत, त्यांना GST जो राज्याचा आहे त्याचा काही रिफंड देणार आहोत. असे विविध गोष्टी त्याच्यामध्ये देण्यासोबतच आपण अशा काही ॲक्टिव्हिटी शोधल्या आहेत. उदाहरणार्थ फनरेल आहे, हेली टुरिझम आहे, ग्लास वॉक आहे, ॲक्वेरियम आहे किंवा प्लॅनेटोरियम आहे. अशा काही काही गोष्टी, थीम पार्क आहे, ज्यांना आपण अशा कॅटेगरीत टाकलं की त्यांना अल्ट्रा मेगाचे बेनिफिट आपण देऊ, जेणेकरून महाराष्ट्रात अशी स्थळ निर्माण झालं पाहिजे.